बातमी आता आपण बघूया सोलापुरातून। सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये सातत्याने वाढ होतीये। पाणीसाठा 53.75% गेलाय। धरणातील उपयुक्त पाणीसाठा 815.55 दशलक्ष घनमीटर इतका नोंदवण्यात आला। धरणाची जलपातळी 494.525 मीटर इतकी झाली आहे। धरणातील एकूण पाणीसाठा 2611.36 दशलक्ष घनमीटर इतका झालेला आहे। उजनी धरणामध्ये 12,797 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। तर चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय। धरणातील पाणीसाठा 75.13% गेलाय। पाथरपुंज इथं गेल्या 24 तासात 181 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। धरणामध्ये 15,275 क्युसेक वेगाने पाण्याची आवक होतीये। धरणामधून सध्या विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही। दरम्यान हवामान विभागाने चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रशासन सतर्क आहे। तर पालघरमध्ये आपण बातमी बघतोय। पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालंय। ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांवर पाणी साचलंय। अनेक मार्ग वाहतुकीकरता बंद करावे लागलेले आहेत, कारण पाणी साचलेलं आहे। अनेक गावांचा संपर्क तुटलाय। बोईसर पालघर या मार्गावरील सरावली इथं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आलंय। वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। वसई विरारमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली। वसई विरार भागात सखल भागात पाणी साचलं आणि आता रस्ते पाण्याखाली जाऊ लागलेले आहेत। संपूर्ण आकाश हे काळभोर झालेलं आहे, त्यामुळे मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता व्यक्त होते। नालासोपारा पूर्वेकडच्या गालानगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। भाजीच्या गाड्या त्याची चाकं जी ती अर्धी बुडालेली आहेत। बुधवारपासून वसई विरार मध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। आजचा हा दुसरा दिवस आहे। आज सुद्धा या ठिकाणी वसई विरार मधील सखल भागामध्ये पाणी साचू लागलेलं आहे। मी आता नालासोपारा पूर्वेकडील गालानगर परिसर आहे। या परिसरात आपण जर पाहिलं तर हा जो रस्ता आहे आता पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी ज्या भाजीच्या गाड्या लावण्यात आलेल्या आहेत, या गाड्या या ठिकाणी अर्ध्या बुडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या पावसाचा जोर कमी आहे, त्यामुळे या ठिकाणचं पाणी तसं कमीच आहे। परंतु हा जर पावसाचा जोर वाढला तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा आकाश जो आहे काळा झालेला आहे आणि या ठिकाणी जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान खात्याने या ठिकाणी अति मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे आज जी सकाळची जी लगबग असते विद्यार्थ्यांची ती आपल्याला आज पाहायला मिळत नाही। बसेस आपल्याला रस्त्यावर दिसत नाही शाळकरी। आणि आता जर आपण पाहिलं तर संपूर्ण परिसर जो आहे या ठिकाणी पाण्याखाली जाईल की काय अशी भीती सुद्धा व्यक्त करण्यात आलेली आहे। त्यामुळे गरज असेल तरच बाहेर पडा, अन्यथा बाहेर पडू नका, कारण या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आज पश्चिम रेल्वे आहे ही सध्या तरी सुरळीत आहे, परंतु 5 मिनिटं उशिराने धावत असल्याचं आपल्याला समजत आहे। परंतु हा जर पावसाचा जोर असाच वाढला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून त्याच्या रेल्वे सेवेवर सुद्धा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे घरात राहा, सुरक्षित राहा, कारण अत्यावश्यक जर काम असेल तरच घराबाहेर निघा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। भाग्यश्री देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, वसई विरार। पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। जनजीवन विस्कळीत झालंय। डहाणू तालुक्यातील कासा इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका कुटुंबातल्या 4 जणांचे स्थानिकांनीच दोरी आणि ट्यूबच्या सहाय्याने सुखरूप सुटका केली। डहाणू आणि तलासरी तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होतीये। शाळा आणि महाविद्यालयांना त्यामुळे सुट्टी देण्यात आलेली आहे। तर बदलापुरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। सोसाट्याचा वाराही वाहतोय। शहरातील विविध भागात 8 ते 10 ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत। चिंतामणी चौक परिसरामध्ये मोठं शिसमचं झाड 2 कारवर पडलं। वाहनांचं मोठं नुकसान झालं। झाड महावितरणच्या विद्युत वाहिनीवर पडल्यानं विजेचे खांबही कोसळले आणि अनेक तास वीज पुरवठा खंडित झाला। अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं 3 तासांच्या प्रयत्नानंतर झाड हटवण्यात आलं। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही झाली।
सातारा जिल्ह्यातली बातमी आहे। पाटण तालुक्यातील पाथरपुंज इथं भूकंप केंद्र वेधशाळेला मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका बसला। वेधशाळेच्या खोलीवरील पत्रा उडून गेला, साहित्य आणि उपकरणांचं नुकसान झालं। पाथरपुंज हे देशातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, नुकसानग्रस्त साहित्य ताब्यात घेतलं, पुढील कारवाई सुरू केली। जम्मू काश्मीरमधील बिरवाह या भागात झालेल्या पुरामुळे संपूर्ण शॉपिंग कॉम्प्लेक्स वाहून गेलेला आहे। अचानक आलेल्या पुराचा तडाखा भीषण होता। अवघ्या काही सेकंदात नदीचं रौद्र रूप बघायला मिळालं। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। प्रशासनानं तातडीनं संपूर्ण शॉपिंग कॉम्प्लेक्स रिकामं करून घेतलं। दुकानदारांनी आपला माल दुकानांमधून बाहेर काढला आणि दुकानं रिकामी होताच त्या इमारती पाण्यात कोसळल्या। वेळेवर मिळालेल्या सतर्कतेच्या सूचनेमुळे जीवितहानी टळलेली आहे।